नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसाच आजचा एक जबरदस्त नवीन विषय आहे. तो आहे म्हणजे पूर्ण भारतातून जी लोक येतात त्यांना पुण्यामध्ये कुठे मोफत निवारा केंद्र आहे दिवस आणि रात्री यासाठी, किंवा काही स्टुडंट येत असतील, काही पेशंट्स येत असतील, किंवा काही नोकरीच्या संदर्भात लोक येत असतील, त्यांना कुठे नेमकं राहायचं सोय आहे याची आपण पूर्ण या ठिकाणी लाईव्ह मुलाखत घेणार आहोत. तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, कारण ही महत्त्वाची माहिती आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. तर आत्ता आपण जिथे उभे आहोत हा आहे सेना दत्त हॉल. जर तुम्हाला या ठिकाणी यायचंय तर हे नंबर पण आहेत तिथे ससाने सरांचे. स्वारगेट पासून तुम्ही जर सेना दत्त पोलीस चौकीच्या तिथं आला आणि विचारलं सेना दत्त हॉल कुठे आहे, किंवा या ठिकाणी जो नवी पेठमधील जे अक्षरसृष्टी यांच्यातर्फे हे चालवलं जाते या संस्थेतर्फे, तर तुम्हाला या ठिकाणी कोणी सांगेल सेना दत्त हॉल कुठे आहे, तर त्या हॉलमध्येच आत्ता सध्या हे शहरी निवारा केंद्र चालवलं जातं. तर चला आपण पाहूया या ठिकाणी की कशा पद्धतीने या ठिकाणी सुविधा आहेत त्या आहेत. तर चला आपण पाहूया आतमध्ये. आज आपण आलेलो आहोत शामराव ससाने, जे अक्षर सृष्टीचे संयोजक आहेत, आणि नवी पेठमध्ये जे दिवसा आणि रात्री जे निवारा केंद्र आहे त्याला आपण नाईट शेल्टर आणि डे शेल्टर म्हणतो, या ठिकाणी सर्व लोकांची, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही तर भारतातून, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पुणे महानगरपालिका चलित हे अक्षय सृष्टीचे म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन ससाने सर करतात. तर आपण आज त्यांना विचारणार आहोत की इथे येणाऱ्या लोकांना म्हणजे काय कंडिशन्स असतात, किंवा इथे किती लोक राहतात, किंवा इथे कशा पद्धतीने जेवण दिलं जातं का, किंवा काय केअर टेकिंग केलं जातं या संस्थेच्या मार्फत. तर आपण भेटूया ससाने सरांना. सर, तुमचा थोडक्यात परिचय. नमस्कार, मी श्याम ससाने अक्षरसृष्टी ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या संस्थेमार्फत या दिवस रात्र प्रकल्पाचं व्यवस्थापन केलं जातं. आणि वास्तविक पाहता ही केंद्र शासनाची एक योजना आहे की जी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियानाअंतर्गत महाराष्ट्र सरकार आणि पुणे महानगरपालिकेचं समाज विकास विभागामार्फत ही योजना चालवली जाते. त्याचं व्यवस्थापन आपले अक्षरसृष्टी ग्रंथालय या संस्थेमार्फत केलं जातं. तर इथं येण्यासाठी लोकांना म्हणजे काय काय डॉक्युमेंट लागतात? काही नाही, त्यांचं एक साधं ओळखपत्र असेल तरी चालतं. परंतु अशी काही परिस्थिती असते की ओळखपत्र सुद्धा लोकांकडे नसतं. मग अशा वेळी पण आपण त्यांना प्रवेश देतो सर्व खातरजमा करून, आणि जर कालांतराने पुढे आपण त्यांना ते डॉक्युमेंट काढण्यासाठी सुद्धा मदत करतो. साधारणतः एक माणूस किती दिवस राहू शकतो इथे? तसं काही नियम नाहीये, परंतु एक साधारणतः आपण 2 ते 3 दिवस त्यांना सांगतो. कारण ते ज्या कामासाठी, एक कारण असं आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी आपण त्यांना निवारा देऊ शकत नाही, आणि त्यांनी पण त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ज्या कामासाठी ते इथं आलेले आहेत तर त्यांनी ते सेटल झाले पाहिजेत, आणि त्यांचं काम संपेपर्यंत आपण त्यांना निवारा देतो. आता एखादा जर महाराष्ट्राच्या बाहेरून जर एखादा मेडिकलच्या कामासाठी किंवा कुठल्या ऑपरेशनसाठी आला असेल, त्याला आपण किती दिवस ठेवू शकतो? जर पेशंट असेल तर डॉक्टरांनी नेमकं त्याला काय सल्ला दिलेला आहे, त्याची परिस्थिती काय आहे, आपल्या इथं राहण्यासारखी असेल आणि त्याच्यासोबत जर कोणी केअरटेकर आलेला असेल तर आपण त्यांना इथं ठेवून घेतो. कारण मेडिकल परिस्थिती जर क्रिटिकल नसेल, आपण त्यांना ठेवू शकत असेल, त्याचा तो स्वतः हालचाल करत असेल आणि त्याच्यासोबत कोणी असेल त्याची काळजी घेणारा वगैरे, वर्षभर वगैरे 6 महिने नाही, इतके दिवस आपण नाही ठेवू शकत नाही. कारण लोक कंटिन्यू, इतर लाभार्थ्यांना सुद्धा ती सोय मिळाली पाहिजे. वर्ष 6 महिने आजपर्यंत तरी आपल्या इथं कोणी राहायला आलेलं नाहीये.
परंतु त्यांची जी परिस्थिती आहे इथं किंवा त्यांची आपण हे पाहून गरज पाहून आपण त्यांना तो लाभ देतो. त्यानंतर तर जेवणाची वगैरे काय सोय आहे का? शासनाच्या नियमाप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग आणि लहान मुलं यांना आपण जेवणाची व्यवस्था करून देतो. परंतु या ठिकाणी आमच्या इथं आम्ही उपाशी कोणाला झोपू देत नाही. अच्छा, म्हणजे हे जेवण कुठं बनवलं जातं? इथंच आपल्या शेजारी एक मेस. मेस नाही, आपल्याला एक स्वयंपाकगृह पुणे महानगरपालिकेने तयार करून दिलेलं आहे. मग तिथे काय कामगार ठेवलेले आहेत का? नाही, आमच्याच पैकी आम्ही, कारण कामगार ठेवून परवडणार नाही. हे सेवाभावी काम आहे. शासनाने किंवा महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने जी काही मदत केलेली आहे आपल्याला, तेवढ्यातच आपल्याला हे सर्व भागवावं लागतं. या ठिकाणी काय म्हणजे व्यसनाधीन लोक येतात का? तुम्हाला काही त्रास देतात का? देतात, परंतु शक्यतो व्यसन केलेली लोक आपणच घेत नाही. आणि कारण तुम्ही जर पाहिलं आमच्या इथं सर्व स्वच्छता वगैरे, हो. तर तंबाखू, गुटखा किंवा धूम्रपान करणारे आपण शक्यतो त्यांना मज्जावच करतो या ठिकाणी न येण्याबाबत, ठेवत नाही आपण. अनेक वेळा असं होतं की लपून छपून या ठिकाणी या ठिकाणी नाही, ते बाहेरून कुठून तरी घेऊन आलेले असतात. परंतु त्यांना योग्य ती समज देऊन आपण इथं ते गोंधळ करणार नाहीत किंवा पुढच्या वेळेस ते मद्यपान करून या ठिकाणी येतील अशी आपण परिस्थिती त्यांच्या ठेवत नाही. पुण्यातला माणूस इथं राहू शकतो का? राहू शकतो कोणताही, फक्त तो बेघर असावा. बेघर असावा किंवा त्याची अडचण जेन्युइन जर असेल, म्हणजे तो उशीर झाला असेल त्याला यायला वगैरे. हो, आपण कुणालाही या ठिकाणी आलेल्या कुणालाही प्रवेश नाकारत नाही. आता किती या ठिकाणी पुरुषांचे बेड किती आहेत आता? पुरुषांचे बेड या ठिकाणी 42 आहेत आणि महिलांचे 20 आहेत. एकूण आपण बेड पण पाहूया व्यवस्था. हो. दाखवा तुम्ही. पुणे महानगरपालिकेच्या वतीने अशा पद्धतीने ड्युएल बेड करून दिलेले आहेत. पुणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग आहे त्यांच्या मार्फतच गादीची व्यवस्था आहे, त्याच्यावर बेडशीटची व्यवस्था आहे. आणि जसे लाभार्थी येतील, आता हे लाभार्थी आहेत या ठिकाणी, हे बाहेर कामानिमित्त गेलेले आहेत, असे संध्याकाळच्या वेळी येतात. काही मोजकेच लाभार्थी हे दिवसाच्या वेळेला असतात. आणि जसे जसे लाभार्थी येतील आपण तसं त्यांना त्यांच्या पांघरुणाची व्यवस्था करून देतो. गरम पाण्याची काय व्यवस्था आहे? काही प्रत्येकाला गरम पाण्याची या ठिकाणी व्यवस्था आहे. पंखे आहेत, पंखे आहेत, सर्व काही व्यवस्था पुणे महानगरपालिकेने करून दिलेली आहे. पूर्ण पुरुष विभाग आहे हा संपूर्ण पुरुष विभाग आहे. हे एकूण खाली आणि वर असे एकूण 42 जणांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सध्या किती लोक आहेत सर इथं? सध्या संध्याकाळी 20 ते 25 पुरुष असतात. बरं, काय तुम्हाला लोक कॉल करतात का इथं की आम्ही येतोय जागा? जर खूप उशिरा येणारी लोक असतील तर कॉल करून येतात. नाहीतर शक्यतो काही लोक नेहमीचे आहेत, तुम्ही पाहत असाल तर टॉवेल वगैरे वाळते, अंडरवेअर वगैरे त्यांचे अंडरगार्मेंट वगैरे आहेत या ठिकाणी असतात कंटिन्यू. आताही थोड्या वेळाने काही येतील. परंतु जर कधी कधी जास्त लोक असतील तर पूर्वकल्पना दिलेली बरी, अशी तुमच्या मार्फत मी आवाहन करतो त्यांना. जरा लेडीज वार्ड आपण चालूया. हा या ठिकाणी महिला विभाग आहे सर. जरा महिला विभागाची या पुरुष विभागाप्रमाणेच महिलांची पण आपण व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी महिलांसाठी पण पुरुषांप्रमाणेच व्यवस्था आहे. या ठिकाणी याला ऑपरेटिंग कोण महिला करतात? हो, महिला या ठिकाणी पूर्णपणे महिला कर्मचारी वर्ग असतो. या ठिकाणी या आमच्या महिला काळजी वाहक श्री सुनीता ससाने आणि जयश्री लोकरे या ठिकाणी या नियोजन पाहतात. याबरोबरच इथलं नियोजन पाहत असतानाच इथल्या लोकांना जो काही स्वयंपाक वगैरे लागतो त्या सुद्धा याच व्यवस्थापन करतात. त्याचं स्वयंपाकासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने आपल्याला स्वयंपाकघर सुद्धा, पिठाची गिरणी, इथंच आम्ही सर्व पीठ वगैरे हे करतो. आणि हे स्वयंपाकगृह पुणे महानगरपालिकेने याची व्यवस्था करून दिलेली आहे आपल्याला. या ठिकाणी स्वयंपाक होतो. जे वृद्ध वगैरे आहेत त्यांना या ठिकाणी साधारणतः हे स्वयंपाकघर आहे. म्हणजे इथे सरांचं म्हणणं असं की आम्ही इथे कोणालाही उपाशी ठेवत नाही. म्हणजे जरी लहान मुलगा असला किंवा ज्येष्ठ असले किंवा एखादा तरुण जरी असला आणि चुकून त्याला जर जेवण वगैरे त्याची काही सोय नसेल तर इथे या ठिकाणी स्वयंपाक केला जातो. आत्ताच्या ताई, ससाने ताई वगैरे दाखवले तुम्हाला. तर ह्या सर्व या ठिकाणची काळजी घेतात. म्हणजे अतिशय हायजेनिक पद्धतीचं या ठिकाणी व्यवस्थित
पूर्ण फ्रीज वगैरे सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी फ्रीज सुद्धा उपलब्ध आहे. त्या दृष्टीने सर्व आम्ही काळजी घेतो. पाणी ही 24 तास आहे स्वयंपाकगृहासाठी पण त्या दृष्टीने काळजी घेतली जाते. या ठिकाणी ताई याची माहिती सांगतील. ताई कशासाठी मशीन आहे वगैरे? ही मशीन आहे ना, लाभार्थ्यांचे कपडे वगैरे जर फाटले असेल ते शिवतो आम्ही, आणि उशांचे कवर वगैरे, चादरी वगैरे जरा व्यवस्थित असायला पाहिजे म्हणून ते एक शिवून घेतो आम्ही. त्याच्यासाठी ही मशीन चालवून येते. तुम्ही केव्हापासून काम करता इथे? 4 वर्ष झाले आम्ही. 4 वर्ष. कसं वाटतं तुम्हाला इथं? छान वाटतं आम्हाला. रोज इथंच यायला आवडतं. घरीपेक्षा जास्त इथंच राहतो आम्ही. दिवसभर असतो, संध्याकाळी 8 वाजता जातो. ताई या तुम्ही पण या 2 मिनिट. तुमचा काय अनुभव आहे सांगा बरं. या महिला आता म्हणजे सर्व कामाला जातात का? हो, असं दिवसभर नसतात, कुणी नाही का बाहेर जातात, संध्याकाळी येतात. आता आहे दोघी जणी. या ठिकाणी महिला काय तुम्हाला त्रास वगैरे काय आहे महिलांचा थोडाफार त्रास असतो, म्हणजे श्यामसस आणि सर आम्हाला मदत करतात. मग त्या महिलांचा आम्ही नाही का माहेर ठिकाणी 2 महिलांना आम्ही सोडून आलेले. तसं पण त्यांची व्यवस्था तिथं करतो, म्हणजे जास्त दिवस नाही का राहायला असले. आणि एक वृद्ध होते, एक महिला, त्यांना लोणावळ्याला नेऊन ती सोडून आलेले. बेघर मुली पण असतात का? असतात ना मुली, पण त्यांना जास्त दिवस आपण नाही का ठेवू शकत नाही, नियमच आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. हो, प्रत्येकाला. काही लोकांचे कौटुंबिक प्रॉब्लेम असतात, तर त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणं आवश्यक असतं. त्यामुळं पुणे शहरामध्ये, काही पुणे शहरात असतील किंवा आसपासच्या ग्रामीण परिसरामध्ये अनेक अशा संस्था आहेत की त्यांच्यासाठी कायमची कामं करतात. समजा माहेर अशी एक संस्था आहे वाघोलीला आणि आपलं शिक्रापूरच्या आसपास, की त्या ठिकाणी महिलांचं पूर्णपणे पुनर्वसन, अगदी त्यांना काम उपलब्ध करून देण्यापासून त्यांचं 24 तास संगोपन आणि त्यांच्या मुलांचं सुद्धा संगोपन करणारी एक संस्था आहे माहेर नावाची. ते आपल्याला सहकार्य करतात. पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांच्याशी संपर्क करून त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी म्हणजे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. जास्त वृद्ध महिला असेल तर तिला बऱ्याच वेळी वैद्यकीय गोष्टींची आवश्यकता असते, तेव्हा आपण त्यांना आंबी या ठिकाणी एक वृद्धाश्रम आहे की जे इस्पितळासहित त्यांची सगळी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी आपण पाठवतो. आणि बऱ्याच वेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्यांच्या सोबत राहतो. त्या ठिकाणी जे शौचालय आणि स्नानगृह आहे तर त्याचे आपण ते सुद्धा पाहूया की या ठिकाणी गरम पाण्याची पहा, म्हणजे या ठिकाणी हायजेनिक असं टॉयलेट वगैरे आहे. गरम पाण्याची सुद्धा इथे सुविधा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो की जे शेल्टर निवास आहेत तिथे टॉयलेट वगैरे चांगले नसतात, साफ नसतात, पण इथे तुम्ही पाहू शकता की टॉयलेट वगैरे किंवा जे आंघोळीसाठी बाथरूम आहेत, हे बाथरूम दाखवतं ना, स्वच्छ आहे. म्हणजे या ठिकाणी ही सुद्धा दक्षता घेतली जाते. आता अशी जी डे नाईट शेल्टर जे आहेत, म्हणजे जे निवारा केंद्र आहेत, या पुणे शहरामध्ये किती आहेत, काय आहे, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांना भेटावं लागेल? सर तुम्हाला याची डिटेल माहिती देतील. सर सांगा. पुणे महानगरपालिकेचे पुणे शहरामध्ये एकूण 5 हे दिवस रात्र निवारा केंद्र आहे. एक येरवडा या ठिकाणी आहे, येरवडा या ठिकाणी. त्यानंतर एक पुणे स्टेशनला आहे, एक बोपोडीला आहे, आणि खास महिलांसाठी नव्याने पुणे महानगरपालिकेने त्याची व्यवस्था केलेली आहे. खाशाबा जाधव शाळा जी आहे शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशनच्या बोळामध्ये आतमध्ये गेल्यानंतर खास महिलांसाठी अत्यंत चांगली अशी आधुनिकरित्या त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे उपलब्ध केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने तिथं सेवा सुविधा पण दिल्या जातात. त्याच्यात कुठले कुठले अधिकारी आपल्याला? पुणे महानगरपालिकेतर्फे श्री माळी साहेब म्हणून आहेत, ते उपायुक्त आहेत. आणि नेहमी ह्या जे नाईट शेल्टर जे सुरुवातीपासून अगदी समाज विकास विभागाचे श्री रामदास चव्हाण साहेब जे मुख्य समाज विकास अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये, आणि त्यानंतर श्री असंग पाटील म्हणून आहेत उपमुख्य समाज विकास अधिकारी. त्यानंतर आमचे श्री कोळपे सर म्हणून आहेत, संदीप कोळपे सर, ते सुद्धा या ठिकाणी चांगली मदत करतात. आणि या विभागाच्या श्री टिळेकर मॅडम म्हणून आहेत, तर त्या सुद्धा या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन करतात. लाभार्थ्यांनाही काही अडचण असेल तर सरळ या अधिकाऱ्यांशी भेटून त्याचा निवारण होऊ शकतं. चांगल्या तक्रार वही? हो, तक्रार वही आहे, अभिप्राय वही आहे.
या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहे. काही लाभार्थ्यांना समजा इथं जरी समाधानी नसतील तर मी आता नावं घेतली, श्री माळी सर. चव्हाण माळी साहेब असतील, त्यानंतर चव्हाण साहेब आहेत, रामदास चव्हाण साहेब आहेत, मुख्य समाज विकास अधिकारी, श्री असंग पाटील यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. यांना आपण संपर्क करू शकतो. कोळपे सर आहेत आणि आताच मी सांगितलं की टिळेकर मॅडम या सुद्धा आहेत. यांना आपण चांगल्या पद्धतीने तिथं मार्गदर्शन मिळतं यांच्याकडनं, आणि आमच्याबद्दलही काही तक्रारी असतील तर यांच्याशी संपर्क करून आपण त्या सोडवू शकतो. बघा, या ठिकाणी सरांनी जी माहिती दिली खूप सेवाभावी आहे. याचा पत्ता जर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकूच किंवा रोडचा पण आम्ही मॅप टाकू, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अवश्य सर्व्हिस मिळेल किंवा सेवा मिळेल. फक्त या ठिकाणी ही एक सेवाभावी संस्था आहे. याचा लॉज म्हणून तुम्ही कुठलाही वापर किंवा कुठला अधिकार असा गाजवण्याचा, बरेच म्हणजे मी कामगारांशी बोललो की बरीच लोक येऊन ओरडतात, लॉज असल्यासारखं म्हणतात, आम्ही येतोय, रूम ठेवा, हे करा ते करा. तर तसं न करता या ठिकाणी गरजवंताला नेहमी या ठिकाणी ससाणे सर सहकार्य करतात, आणि आम्हाला सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर.